हाय. सो आपण अजून एका स्टुडंटला आज भेटणार आहोत, सई शहाणे, जी कधी ॲडमिशन घेतलीस तू? 7 नोव्हेंबरला आणि आत्ता आहे मार्च, 14 मार्च आज. सो सई माझ्याकडे तिच्या आईबरोबर आली होती आणि सईचा ऑलरेडी कुठेतरी एक कोर्स झाला होता, खूप मोठा कॉस्मेटॉलॉजी डिप्लोमा झाला होता. तर सई आणि सईची आई माझ्याकडे डिरेक्टली सिडेस्कोसाठी भेटायला आले होते. पण जसं इम्प्रेशन अकॅडमीची एक खासियत आहे की आम्ही डायरेक्ट तुम्हाला सिडेस्कोला ॲडमिशन हवी आहे म्हणून लगेचच ॲडमिशन दिली आहे असं कधी करत नाही. फॉर द रिझन की आधी तुम्ही बेसिक ॲडव्हान्स काय केलं आहे, तुम्हाला आधीच्या अकॅडमीमध्ये मशीन्स नीट शिकवली आहेत का, थिअरी नीट शिकवली आहे का, हे खूप आम्ही डीपली तपासतो. वरवर नाही की तुमचं झालं आहे का, ओके मग तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप डीपली नोट्स चेक करतो, बऱ्याच गोष्टी फिल्टर्स थ्रू स्टुडंट जाऊन सिडेस्कोला येतं. कारण सिडेस्को ही काही साधी परीक्षा नाही आहे की जस्ट बिकॉज तुमच्याकडे 1.5-2 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला एक डिग्री हवी आहे म्हणून तुम्ही सिडेस्को करता. मी स्वतः सिडेस्कोकडे असं बघत नाही, कारण मी एक सिडेस्को एक्झामिनर आहे. त्याच्या आधी मी स्वतः सिडेस्को दिली आहे 1998ला. 3 ते 4 माझ्या सिडेस्कोच्या परीक्षा झाल्यात. सो मला माहिती आहे की या इंटरनॅशनल डिग्री प्रोग्रामचं किती वेटेज आहे इन द वर्ल्ड. आणि जेव्हा तुम्ही सिडेस्को करून एक सलॉन उघडता, एक अकॅडमी उघडता, तुमच्यामध्ये एक वेगळाच ग्रेस, एक पॉईज, एक नॉलेजची एक झालर तुमची वेगळी दिसते. सो आय रिस्पेक्ट सिडेस्को दॅट वे. सो सईसारख्या अनेक स्टुडंट्स ज्या बेसिक ॲडव्हान्स कोर्स, कॉस्मेटॉलॉजी कोर्स अशी मोठी मोठी नावं घेऊन येतात, तेव्हा आम्ही हे सगळं फिल्टर करतो. तर तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या की तिच्या प्रॅक्टिसेस नीट झाल्या नव्हत्या, तिला एकदा किंवा दोनदाच ट्रीटमेंट दिल्या होत्या, मशीन्स नीट शिकवली नव्हती. सो आज सई इन बिटवीन द कोर्स आहे, तिचा बेसिक जस्ट संपत आला आहे. शी जस्ट स्टार्टेड विथ हर ॲडव्हान्स. सो सईकडनं आपण तिची छोटीशी ही स्टोरी ऐकूयात की कसं झालं ते. सो फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यांदा थँक्यू म्हणेल. मी खूप म्हणतो ना की माझ्या मनामध्ये इतका ग्रॅटिट्यूड आहे, कारण की इतकं स्टँडर्डाईज आणि एवढं स्पष्ट, एवढं ट्रान्सपरंट नॉलेज म्हणजे मला तरी वाटतं की फक्त इथेच मिळू शकतं. कारण की मला आता खूप एक्सपिरियन्स आला आहे. जेव्हा माझी 12वी आय थिंक झाली होती त्यानंतर आमचं ठरलं असं की मला कॉस्मेटॉलॉजी हा कोर्स करायचा आहे. तर त्यामुळे आमच्या ओळखीच्याच होत्या, त्यामुळे मी त्यांच्याकडेच गेले आणि अख्खी 2 वर्ष म्हणजे वाया घालवल्यासारखंच झालं माझं. कारण की मी ॲक्च्युली त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण की त्या ओळखीच्याच होत्या आमच्या आणि ते खूप लांबही होतं हडपसरला. त्यामुळे जायला यायला 1.5 तास तरी नक्कीच लागायचा मला. आणि मी बसनी जायचं आहे, मला आईने एवढ्या लांब जायला अलाउड नव्हतं मला 2 व्हीलरवर. त्यामुळे तिकडे जाऊनही काय झालं की मला काहीच माहीत नव्हतं की किती प्रॅक्टिकल्स देतात बाहेर किंवा काय. आम्ही जस्ट ओळखीच्या होत्या, विश्वास ठेवला आणि गेलो आणि अख्खे 3.5 लाख म्हणजे अगदी अख्खे नाही भरले पण हळूहळू भरले. पण तरी मला फी पूर्ण केली. फी हो 3.5 लाख म्हणजे पूर्ण केली फी. आणि मला बेसिकला एकच प्रॅक्टिकल नाही, बेसिकला 2 प्रॅक्टिकल आणि ॲडव्हान्सला एकच प्रॅक्टिकल, म्हणजे मशीन ट्रीटमेंट्स वगैरे ॲडव्हान्समध्ये होते. आणि अख्खा म्हणजे पूर्ण तो डिप्लोमा घेतला होता मी, सगळ्यात मोठा कोर्स घेतला होता तिकडे. आणि रोज जायचं आहे पण तिकडे काहीही व्हायचं नाही, म्हणजे स्टाफही नीट नव्हता. आणि सतत ज्या CEO होत्या त्या सतत नवीनच सुरू झालेलं इन्स्टिट्यूट, त्यामुळे सतत स्टाफ चेंज करायच्या, म्हणजे टीचर्स अजिबात. त्यामुळे काय झालं, प्रॅक्टिसही नाही झाली आणि इवन जे नॉलेज मिळायचं होतं तेवढं अजिबातच नाही मिळालं. पण इथे आल्यानंतर काय झालं, प्रॅक्टिकल्सही व्हायला लागल्या, थिअरी इतकी साफ झाली, म्हणजे ट्रान्सपरंटली सगळं शिकवत आहे तिथे. त्यामुळे कुठलाही डाऊट मनामध्ये राहतच नाही स्टुडंटच्या, कारण की मॅम सतत विचारतात, तुम्हाला कळत नसेल तर विचारा, सांगा, बोला. आणि मॅम स्वतः इतक्या फ्रेंडली आहेत, म्हणजे सगळ्याच टीचर्स, स्वतः मॅमसुद्धा इतक्या छान शिकवतात. त्यामुळे कुठलाही डाऊट न राहता आम्हाला इतका कॉन्फिडन्स येतो आहे आता. नुसतं जरी बेसिक कोर्स जरी झाला ना आमचा, तरी माझ्यामध्ये म्हणजे आता मी इतकी म्हणजे म्हणतो ना की काहीच कॉन्फिडन्स नव्हता मला ह्याच्या आधी, बेसिकच्या आधी. पण इथे नुसता बेसिक कोर्स झाला माझा आणि मला इतका कॉन्फिडन्स यायला लागला. आणि चालला तुझा बेसिक ते सांग. साधारण 2 ते 3 महिने चालला. फुल टाईम यायचे हो. आणि 10 प्रॅक्टिकल मला मिळाल्यात, म्हणजे फेशियलच्या मॅनिक्युअर, पेडिक्युअर सगळं, बाकी वॅक्सिंगच्या वगैरे. त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला आहे, म्हणजे आता मी क्लायंटसमोरही सगळं करू शकते, क्लायंटवरही करू शकते. नुसतं बेसिक झालं आहे तरी एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. आता ॲडव्हान्स सुरू आहे, मशीन ट्रीटमेंट्स वगैरे नुकतेच जस्ट सुरू झाले आहेत, पण ते पण फार इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी. हो, लगेच मी मॅमनी सांगितल्या की म्हणजे आमचं ॲक्च्युली मी आलेच होते सिडेस्कोसाठीच,
पण इथे आल्यानंतर कळलं की बापरे, आपल्याला जे शिकवलंय ते चुकीचं आहे आणि त्याची आपल्याला काहीही प्रॅक्टिस नाहीये. त्यामुळे मी अक्षरशः म्हणजे तोंडावर पडल्यासारखं झालं मॅमच्या समोर. म्हणजे मी ती सई मला आठवते फर्स्ट टाइम तिच्या डोळ्यातनं गळागळा पाणी आलं जेव्हा मी तिचे मेकअप चेक केले. तेव्हा आय शॅडो पूर्ण आयब्रो पर्यंत तिने लावली होती आणि मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होती. म्हटलं हा तू मेकअप केलायस का? आणि लिटरली एक साईडची आय शॅडो स्क्वेअर शेप, एक साईडची राऊंड. तर मी तिला म्हटलं असं कसं केलं तू बाळा? तर ती म्हटली नाही, असं काही फीडबॅक मला टीचरने दिला नाही की 2 आय शॅडोज पण तुमच्या कशा सेम पाहिजेत. हे झालं. त्यानंतर आम्ही मशीन्सबद्दल बोललो. तर ती सांगताना खूप असं न्यूट्रली सांगत होती की 1 प्रॅक्टिस, हा 1 प्रॅक्टिस मी केली, हा 1. सो मला असं आश्चर्य वाटत होतं की अरे 1 प्रॅक्टिसमध्ये ही इतकी न्यूट्रल कशी आहे? तर ते तिला इथे आल्यावर रिअलाईज झालं की 10 वॅक्सिंग आता तुझं केले असतील तर 10 हाताचे वॅक्सिंग, 10 पायाचे, 10 अंडर आर्म्स, 10 मॅनिक्युअर, 10 पेडिक्युअर. त्यांना इथे आल्यावर मुलींना लक्षात येतं की अच्छा 10 प्रॅक्टिस म्हणजे प्रत्येक विषयाचे 10 प्रॅक्टिसेस, इव्हन मशीन्स. हो, मशीन्सच्या पण. आणि आम्हाला इथे प्रॉडक्ट जे दिलेलं जातं त्याच्या प्रत्येकी म्हणजे 10 म्हणजे आता मी सपोज इथे बायोट्रिक वगैरे अजून वेगळे वेगळे आहेत, रिच फील आहे. पण आम्हाला कळतं ना आता प्रॉडक्ट एकदा आम्ही 10 वेळा हाताखालून गेलंय तर त्याचा रिझल्ट कसा असेल. हे तुला आधी माहिती होतं का की कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं? मॅम म्हणजे प्रॉडक्ट नॉलेज फक्त सांगितलं होतं पण वापरायला दिलंच नाही ना. आम्हाला कळणार कसं म्हणजे रिझल्ट हा 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 असा असा आहे हे फक्त असं वरवरचं झालं की म्हणजे हां हे वापरल्याने असं असं होतं. पण जेव्हा आपण खरंच त्या हाताखालून जातं प्रॉडक्ट 10 वेळा त्यावेळेस कळतं ना रिझल्ट ऍक्च्युली तो क्लायंटच्या चेहऱ्यावर कसा दिसतोय. आता फेशियल तुम्ही करताय पपई आणि हो 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 प्रत्येक रिझल्ट हो प्रत्येक कंपनीचे कसे वेगवेगळे रिझल्ट आहेत ते आत्ता कळायला लागलेत. आणि मी जेव्हा आले होते मॅमकडे तर मी आणि माझी आई आली होती आणि मी एकदम अशी हां की आता चला बेसिक ॲडव्हान्स झालं माझं, चला आता सिडेस्को करायचं आहे. त्यामुळे काय झालं मी एकदम अशी थोडी कॉन्फिडन्समध्ये होते, चला आता मला ह्याच्या पुढे करायचं आहे, सिडेस्को वगैरे करायचं. पण जेव्हा मी मॅमशी बोलले की मॅमनी जेव्हा मला विचारलं अगं तुझं काय झालं आहे तुला, मॅमनी 2-3 मला हे पण विचारले म्हणजे काय म्हणतात टर्मिनॉलॉजीज विचारले पण त्याची मला उत्तरच देता नाही आली. मी ब्लँकच झाले मशीन्सबद्दल. आणि म्हणजे काय करू काय नको असं झालं. म्हणजे एवढे 3.5 लाख भरले, 2 वर्ष अख्खी वाया गेली आणि 12वी नंतर हे खूप मोठा इम्पॅक्ट झाला होता. त्यानंतर तेव्हा कळलं मला की यार आपण एवढा वेळ एवढे पैसे हातातून घालवलेत. पण म्हणून मी रडले आणि त्यानंतरच ॲक्च्युली कळलं की यार ही डेप्थ एवढी आहे, आपण एवढं शिकलं पाहिजे अजून. तर त्यामुळे मॅमनी म्हटलं की अगं तुला परत बेसिक करावं लागेल, ॲडव्हान्सही कर आणि त्यानंतर सिडेस्को कर. आधी बेसिकच जर नीट नसेल तर सिडेस्को देऊनही काहीही उपयोग नाही असं. करेक्ट. सो मला आता एक सांग की सिडेस्को 6 ते 7 महिन्याचा वगैरे तुझं चालेल पुढे. बेसिक ॲडव्हान्सला आपण किती महिने देतोय आणि हा वेळ वर्थ आहे का? खूप व्ह्युअर्सना असं वाटतं की मॅडम मी अनेक वर्ष पार्लर चालवलं आहे, 18 वर्ष पार्लर चालवलं आहे, 20 वर्ष पार्लर चालवलं, आता मला सिडेस्को द्यायचं आहे. पण 20 वर्ष पार्लरमध्ये तुम्ही जर चुकीचाच ट्रीटमेंट करता किंवा तुम्ही मशीनला हातच नाही लावलाय, तुम्ही मशीन कधीतरी 2001ला 2002ला शिकलायत आणि रोज रेग्युलरली तुमच्या हातात मशीन नाही आहे तर तुम्ही ते कॉन्फिडेंटली मल्टिपल स्किनवर करूच शकत नाही. सो मला थोडक्यात तुझा अनुभव सांग की किती महत्त्वाचं आहे इतक्या वेळा मशीन हातातनं जाणं, कारण तुमच्या मशीन ट्रीटमेंट सुरू झाल्या आहेत. हो सुरू झालं. आता एखादी गोष्ट म्हणजे आता साधी गोष्ट आहे पण नुसतं प्रॉडक्ट आणि नुसते साधे फेशियल बिना मशीन्सचे त्यालाही खूप बेसिक थिअरी खूप पक्की लागते आणि आपले काय म्हणतात टेक्निकही खूप परफेक्ट लागतं त्यासाठी. पण जेव्हा मशीन आपण यूज करतो तेव्हा सतत आपल्याला अपग्रेड व्हायला लागतं आपल्याला, कारण की काही ना काहीतरी रोज इन्व्हेन्शन्स येत आहेत. त्यामुळे जर बेसिक आपलं नीट असेल, काय म्हणतो फाउंडेशन जर नीट घट्ट काय म्हणतो पाया जर स्ट्रॉंग असेल तर आपण कितीही अपग्रेडेशन आले तरी आपण ते नीट पचवू शकतो आणि पटापटा शिकवू शकतो. सो मशीनची थिअरी आम्हाला जी आत्ता घेतली आमची म्हणजे जस्टच 2-3 झालेले आहेत माझे मशीन्स आणि प्रॅक्टिकली सुरू झालं आहे. पण थिअरी म्हटल्यानंतर आधी बेसिक सगळं म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय असतात, ॲटम काय आहे, न्यूक्लियस काय आहे, हे सगळं मॅमनी शांतपणे आम्हाला पूर्ण बेसिकपासून शिकवलं. त्यामुळे मशीन कसं चालतं, त्यातला करंट कसा फ्लो होतो, कुठला करंट कुठल्या मशीनमधून फ्लो होतो, हे सगळं इतकं क्लिअर होतं ना आधी. त्यामुळे आधी क्लिअर झाल्यानंतर आम्हाला आरामात कळतं ना की आता नाही हे आपण मशीन वापरतो. त्यामुळे पूर्ण नॉलेज असतं मशीनचं. एखाद्या स्किन टाईपवर वापरताना भीती अजिबात वाटत नाही आणि फुल कॉन्फिडन्सनी आपण वापरू शकतो. आणि इथे
प्रत्येक मशीनचे 10 होतातच, पण मॅमही बरोबर असतात आपल्या, म्हणजे मी आहे आणि माझी क्लायंटच चालू आहे असं नाही आहे. तर आपल्यावर एक डोळा नेहमी असतोच मॅमचा. दोन्ही मॅम असतातच शेजारी बसलेले आणि आपले क्लायंट जे असेल ते. आणि इतकं स्वच्छता, इतकं टापटिपपणा, म्हणजे मॅमनी स्वतः आधीच सांगितलं आहे की आम्ही कॉटन घेतो, वेगळा बाऊल ज्वेलरीला, वेगळा बाऊल वेस्ट बाऊल म्हणून, आणि इतकं वेगवेगळे सगळे. आणि इवन घेतानाही आम्ही काय म्हणतो क्वांटिटी ते आहे, पण मशीन एखादं आता त्याला नॉब्स असतात, सो नॉब पहिले ॲस्ट्रिंजंटनी क्लीन करायचे, वापरल्यानंतरही ॲस्ट्रिंजंटनी क्लीन करायचे. सो हे जे आहे ना, आधी माहीत नव्हतं हे काहीच नाही. म्हणजे एकच स्पंज आम्ही 10 फेशियलला त्याच क्लायंटला एकच वापरायचं तो स्पंज, तोच नॅपकिन, तेच सगळं. पण त्यावेळेस एवढं कळलं नाही, म्हणजे काय म्हणतो ना की इतके आम्ही ह्याच्यामध्ये खाली होते, म्हणतो ना की अगदी हो. सो बऱ्याच वेळा असं होतं की लोकांकडे ना जॉबला, आता ही समजा त्या कोर्सनंतर जॉबला माझ्याकडे आली असती तर मी हिला ब्लेम करून नाही उपयोग. माझ्याकडे जेव्हा ABTC सिडेस्कोला पण लोक येतात ना, तर आय पिटी इज स्टुडंट. मला यांचं वाईट वाटतं का की अरे ते नाहीच शिकवलंय तर हाऊ आर यू एक्सपेक्टिंग. आता यांना कोर्समध्ये तुम्हाला किटमध्ये लॉन्ड्री दिली जी ते रोज धुतात घरी जाऊन, कारण ते कांट रियूज एका क्लायंटची दुसऱ्या क्लायंटला. जे आपण सलॉनमध्ये प्रोटोकॉल्स फॉलो करतो हेल्थ हायजीनचे, ते स्टुडंटला आम्ही डोक्यावर बसून फॉलो करून घेतो. सो ते स्ट्रिक्टली आहेत त्यांच्यासाठी. सो जेव्हा आपण कोणाला तरी ब्लेम करतो ना की हिला येतच नाही, आजकालचा स्टाफ जो येतो त्यांना काहीच येत नाही, आपण येणार सगळेजण मिळून रिझन फाइंड आउट करूयात. जेवढे अकॅडमी ओनर्स आहेत सगळ्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊयात की चांगलंच शिकवायचं, एक स्टँडर्डलाच शिकवायचं, बिलो स्टँडर्ड शिकवायचंच नाही. नाही तर हे मार्केट खूप खराब होत चाललं आहे. म्हणजे मला कधी कधी वाईट वाटतं. आय एम 47-48 नाव, अजून 12-13 वर्षांनी कदाचित मी रिटायरमेंट घेईन. सो मी या मुलींना नेहमी सांगते की जे मी तुम्हाला सगळं चांगलं शिकवते ना, ते इथल्या टीचर्स म्हणा किंवा आमचे जे संस्कार आहेत हे की क्लिनलीनेस काय, कॉटन कसा कट केला पाहिजे, तुमचा टॉवेल कसा ठेवला पाहिजे, प्लीज हे पुढच्या पिढीपर्यंत न्या. नाही तर चांगलं एज्युकेशन पुढे जाणारच नाही. आणि ही ब्युटी इंडस्ट्री $1 बिलियन इंडस्ट्री आहे, पण हे जाणार नाही. आणि त्यासाठीच आमचा हा सगळा व्हिडिओ लेक्चर्सचा प्रयत्न आहे, LMSचा प्रयत्न आहे की हे एज्युकेशन कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. सो आता तुझा अनुभव मला LMSचा पण पाहिजे आणि तू मेकअपच्या ऑर्डर्सला येते त्याचाही अनुभव पाहिजे. पण मॅम त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की आधी जेव्हा मी करायचे तिकडे कोर्सला, जेव्हा माझे काही म्हणजे थोडे प्रॅक्टिकल जेव्हा व्हायचे वॅक्सिनचे वगैरे, पण तेव्हा आहे ना मला अशी लाज वाटायची. कोणी मला विचारलं तू काय करतेस, मला सांगायला लाज वाटायची, कारण की एकतर म्हणजे हां, पण कारण की ते काम तशा पद्धतीने आमच्याकडून ते केलं जात होतं. म्हणजे जे ब्रशेस आहेत ते क्लीन केले पाहिजे सतत, किंवा नॅपकिन्स आहेत, गाऊन्स आहेत, स्कार्फ आम्ही जे वापरतो क्लायंटला, सो ते जर स्वच्छ असतील ना तर आपल्यालाही छान वाटतं ना. तर त्यावेळेस असं काहीच नव्हतं. तेच स्पंज घेऊन तोच पॅक ब्रश जो आधी वापरला आहे तोच तिला आपण, म्हणजे असं चालायचं. आणि तेव्हा ना म्हणजे असं सांगायचे पण नाहीत, म्हणजे एवढं आता ठीक आहे आम्हाला जेवढं करायचं आम्ही करायचंच, पण तिथले स्पंज वापरावे लागायचे, आमचे नाही चालायचे तिकडे. त्यामुळे ते एक. पण आत्ता काय होतं आहे, म्हणजे मी स्वतःहून सांगू शकते की येस आय एम इन दिस प्रोफेशन. आणि मी इतकी कम्फर्टेबल झाली आहे आता का, कारण की आम्ही काम करतोच इतकं स्वच्छ. मॅमच्यामुळे आम्हाला ती सवयच लागली आहे. म्हणजे स्वतःही नीटनेटकं राहणं, आणि आपल्यामुळे म्हणजे काय म्हणतो, इवन आपली ट्रॉली, मावशी इथल्या ज्या आहेत तर रोज ट्रॉली पण स्वच्छ करतात. आम्ही पण फेशियलचे बाउल्स जे घेतो ते पण आम्ही घासून ठेवतो. म्हणजे आत्ता लाज नाही वाटत हे सांगायचे की आय एम इन दिस प्रोफेशन आणि आय एम वर्किंग. त्यामुळे ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल इतकी वाढली आहे ना, हे सगळं मॅममुळे. आणि ते शिकवण्याची पद्धत तशी होती ना, त्यामुळे आता लाज नाही वाटत खरं सांगायचं. मला तू सांग, तू मेकअपच्या खूप ऑर्डर्स ना आली हो, आणि तो तुझा अनुभव कसा होता. आता मी एक छोटीशी बॅकग्राऊंड सांगते अशी की तिने प्रोफेशनल डिप्लोमा पण केला, ॲडव्हान्स पण केला आहे, सिडेस्को मेकअपसुद्धा सही करते. तर आमच्याकडे ना एक अशी पद्धत आहे की स्टुडंट्स ना वी कीप अ ओपन इन्व्हिटेशन की आम्ही ज्या ब्राईड्स करतो, कारण मी भरपूर ब्राईड्स करते वर्षाला, तर तुम्ही कितीही वेळा येऊ शकता. देर इज नो रिस्ट्रिक्शन, एकदाच ये दोनदाच ये. तर 2 प्रकारचे ह्याच्यात पण स्टुडंट्स असतात की काहींना असं वाटतं कशाला जायचं,
मॅडमची बॅग उचलायला लागते, कारण 4-5 बॅगा असतील तर एखादी बॅग आपण उचलतोच ना, कशाला जायचं तिथे उभं राहायचं, काहीतरी मदत करायला लागते. सो हा एक ॲटिट्यूड. आणि एक दुसरा ॲटिट्यूड म्हणजे सईसारख्या मुली असतात की मॅडम मला प्लीज न्या, तुम्ही कसं क्लायंट हँडल करता, खुर्चीचा साईज कमी जास्त असतो, कसं तुम्ही हे अरेंज करता, जागा तिथे मेकअपला छोटी असते, कधी क्लायंट थोडा त्रासदायक असतो, कधी क्लायंट थोडा चांगला असतो, कसं पहाटे निघायचं. तर सई माझ्याकडे राहिलेली पण आहे 2-3दा, कारण आम्ही पहाटेच्या ब्राईड्सनं गेलो. सो मला पण या स्टुडंटशी गप्पा मारायला का आवडतात की ही नवीन पिढी ह्या सगळ्याकडे कशी बघते. आणि एक दुसरा पार्ट ऑफ स्टुडंट जे खूप निगेटिव्हली ह्या सगळ्याकडे बघतात की कशाला आपण जायचं. आणि जे आय पिटी देम की हा असा जर तुम्हाला एक्सपिरियन्स कुठे मिळत असेल, लाईव्ह एक्सपिरियन्स, की ज्या ब्राईड्स आम्ही इंस्टाग्राम फेसबुकवर टाकतोय त्या तुम्ही लाईव्ह बघू शकताय. आणि इफ यू आर मिसिंग दिस, मे गॉड हेल्प यू, म्हणजे आय विल प्रे फॉर यू. की मला खूप वेळा गंमत वाटते, फॅशन शोज वगैरे आले की मुली घेत नाहीत, कशाला फुकट काम करायचं यांनी. आणि एक ग्रुप ऑफ स्टुडंट असा असतो, मी जे 80-20 पॅरेटोज रूल सांगितलं की असे 20% लोकच असतात जगात की जे असे खूप उत्साहाने काम करतात आणि अशीच लोक शिखरावर जातात. सो त्यातली ही सई आहे. आणि ही म्हणजे मी माझा अनुभव आता ही इन बिटवीन द कोर्स आहे, कोर्स झाल्यावरही एक इंटरव्ह्यू सईचा खूप छान शूट होईल. तर मला सांगायला आवडेल की 4ची आमची जर ब्राईड असेल तर सगळ्यात पहिले सई उठलेली असते, पटकन आंघोळ करून आवरून ती मेडिटेशनला बसलेली असते. आणि आय रिअली अडमायर दिस गर्ल ॲट दिस 20-21 एज की केवढी सिन्सिअरिटी आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला तिची आई आली की कौतुकच करते की तुम्ही हिची काळजी करू नका, शी इज परफेक्टली ऑन ट्रॅक. सो सई तुझं ह्याच्यासाठी खूप कौतुक. जसं तूही क्लासचं कौतुक करतेस तसं मला असं वाटतं की तुझ्यातही कौतुक करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, म्हणून मी हे सांगितलं. इट इज नॉट की तू क्लासचं कौतुक करतेस म्हणून मी सांगते, पण खरंच एक ॲप्रिसिएशन देण्यासारखं आहे की ती रेग्युलर आहे क्लासला, सुट्ट्या घेत नाही, येणार नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर कळवलं जातं. सो दिस इज हाऊ यू लर्न, बिकॉज दिस इज अ कोचिंग, 1-on-1 आहे. आज सईला एखादा टॉपिक नाही आला तर टीचर पुढे नाही जाणार आहे, ती थांबणार सईसाठी की तिच्या ह्या प्रॅक्टिसेस होऊ देत आणि मग आपण पुढच्या ह्याला जाऊ. सो दिस इज अ कोचिंग जर्नी अँड दिस इज नॉट लाईक अ स्कूल जर्नी की एक धडा झाला की तो परत होतच नाही. सो आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू तुझा मेकअपचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि हे सगळं तू कसं बघतेस. हो, आता ॲक्च्युली जेव्हा माझा बेसिक कोर्स चालू होता, म्हणजे त्यावेळेस एवढाही कॉन्फिडन्स नव्हता मला, तरीही मॅमनी मला सांगितलं की हां या दिवशी आपल्याला जायचं आहे बरं का. म्हणजे खरंच सांगायचं तर माझं खरंच भाग्य आहे इथे येणं आणि मॅमच्या हाताखाली ट्रेन होणं. आता म्हणजे मला काहीही येत नव्हतं, मी खरं सांगते मला काहीही येत नव्हतं, आणि तरी मॅमनी एवढ्या म्हणजे स्वतः ब्राईड करायची आहे तयार किंवा सायडर्स आहेत ते बघायला, फक्त असिस्ट करायला, म्हणजे असिस्ट पण नव्हते म्हणायला, नुसतं तू ये तू बघ म्हणाल्या होत्या. आणि मी गेले आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो ना की ऑन द स्पॉट काय चेंजेस करायला लागणार आहेत किंवा काय लागतात लगेच. काय अनुभव सांग एखाद दुसरा. म्हणजे आता एखाद्याला आता आपला दुपट्टा जो असतो ब्राईडचा तो तिच्या मनावर आहे, म्हणजे तिला असंच पाहिजे तिला तसंच पाहिजे. आपण एवढी तयारी करून आणलेली असते की इथे लावायचं आहे किंवा बिंदी आहे किंवा काय. तर काही ब्राईड असं असतं की नाही आता मला बिंदी हवी आहे किंवा काय म्हणतो आता मला असा दुपट्टा हवा आहे किंवा काय, तर पिना कमी असतात त्यावेळेस काय करतात. हां, म्हणजे आता टाईम कमी आहे त्यामध्ये कसं ॲडजस्ट करणार आपण. त्यामुळे हे ऑन द स्पॉट ऑन द फील्ड तुम्हाला कळतं. आणि ट्रेनरच्या म्हणजे ॲज अ स्टुडंट तुम्ही पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे आपल्या टीचरवर, आणि ते जे सांगतील ते डोळे मिटून ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते आपण केलं ना तर आपण खूप पुढे जाऊ, मी खरं सांगते. आणि अशा टीचर्स मिळणं म्हणजे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण की माझा बेसिक चालू होता, म्हणजे काहीही येत नव्हतं मला, तरी मॅम म्हणाले की तू ये. आणि असं कोणीही नाही बोलत असं. आणि इवन मी बघते ना आता कसं शिकवतात, तर जे स्टाफ आहे आमचे, जे 2 टीचर्स आहेत, दीपाली मॅम आणि सारिका मॅम, त्याही एकदम शांतपणे शिकवतात. म्हणजे आता असं अज्युम नाही करत की हां हे एक लेक्चर घेतलं आहे मी तर हे आता सगळ्यांना कळलंच आहे आणि लगेच पुढचं लेक्चर हां या दिवशी आहे आता पुढचं लेक्चर, असं नाही आहे. हां, जर कोणाला कळलं नसेल तर प्लीज म्हणजे तुम्ही विचारा तुम्ही. आणि मॅम घाई अजिबात करत नाही कुठल्याही मॅम, ते शांतपणे विचारतात, सगळ्या डाऊट्स क्लिअर करून घेतात. त्यामुळे हे खूप काय म्हणतो आपण स्टँड आउट म्हणतो ना की हेच आहे की ह्या इन्स्टिट्यूटचं हेच आहे. स्टाफही भारी आहे, म्हणजे स्टाफबद्दल मी काय बोलणार आता, टीचर्स खूप चांगले आहेत. आणि त्यामुळे ना डाऊट्स न राहिल्यामुळे ना आपण कुठलाही आता कधीही कुणी कुठलाही क्वेश्चन विचारला तरी आम्ही कॉन्फिडन्सनी उत्तर देऊ शकतो असं. थँक्यू. सो मी म्हटलं ना इथं मोटिव्हच असं आहे, वी डोंट वॉन्ट टू बी इन
स्टुडंट स्टाफ पॉलिटिक्स, स्टुडंट पॉलिटिक्स हे यांना करायला वेळच नाही आहे. यांना इतकं ऑक्युपाईड ठेवलं आहे आम्ही दिवसभर की नाही आज मॉडेल नाही आहे, आज तुझं पोट दुखतं बरं नाही आहे, लेक्चर बघ, व्हिडिओ लेक्चर बघ किंवा वाचा तुम्ही नोट्स. सो खूप ठिकाणी असं पण होतं की नोट्स वाचून दाखवतात टीचर आणि लेक्चर संपतं. सो तो पण तुझा अनुभव चांगला आहे की तुला अख्खे टीचर्स आत्ताही डाएट न्यूट्रिशनचं तुमचं लेक्चरच चालू आहे होतं. सो थँक्यू सई. या अशा छोट्या गप्पा होत्या की वी ऑल्सो लाईक टू अंडरस्टँड की स्टुडंट कशा पाथवेवर आहे आणि यू आर गोईंग ग्रेट. सो नो डाऊट की ही खरंच लाईफमध्ये खूप काहीतरी मोठं करेल. इट इज नॉट जस्ट टू से, पण डेफिनेटली तिच्यामध्ये तो स्पार्क आहे आणि प्रचंड हार्डवर्किंग. आणि मला काय आवडलं माहिती आहे, तू आत्ताच्या पिढीची असूनसुद्धा आमची एक पिढी आय थिंक शेवटची होती की जी क्वेश्चन करायची नाही आई वडिलांना की असं का तसं का. आत्ताच्या पिढीला त्याचे आन्सर्स लागतात विच इज राईट. दे वॉन्ट टू नो की असं का. पण काही स्टुडंट्स असे डेडिकेटेड असतात की मॅडम तुम्ही सांगितलं ना 10 प्रॅक्टिस मी करते, तुम्ही सांगितलं ना हे टॉंग्स व्हर्टिकली होल्ड करायचे हॉरिझॉन्टली नाही. दे डोंट क्वेश्चन अँड देन दे अंडरस्टँड की हे का करायला सांगितलं इफेक्ट रिझल्ट बघून. सो आय एम ग्लॅड. आणि जर आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना तर हा ॲटिट्यूड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की मला येत नाही आणि मला शिकायचं आहे. मला सगळं येतं आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा यू हॅव लॉस्ट द बॅटल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ असा आपण नंतर एक क्लास झाल्यानंतरही कंटिन्यू करू. येस, नक्की मॅम. थँक्यू आणि थँक्यू सो मच.